नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? उद्या मला सुट्टी होती, त्यामुळे अचानक माझं अक्कलकोटला जायचा विचार केला. मग काय, लगेच रात्रीच्या 2 वाजता गाडी काढून स्टेशनला आलो. स्टेशनला येऊन मस्तपैकी तिकीट काढली आणि निघालो अक्कलकोटसाठी. हे बघा माझी ट्रेन, या ट्रेनमध्ये मी बसलो आणि गेलो अक्कलकोटला. अक्कलकोटला गेल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं. नंतर काय, एकदम मस्त मॉर्निंग टाईम होता. अ, उजळला होता. हे बघा अक्कलकोटचं स्टेशनचा बोर्ड आहे इथे. इथं एकदम फोटो काढून घेतले मी. नंतर रिक्षा पकडली. रिक्षा पकडल्यानंतर रिक्षाने डायरेक्ट गेलो अक्कलकोटला. रिक्षाची तिकीट ₹50 होती. नंतर काय, तिथून 15 किलोमीटर मंदिर होतं. लगेच मंदिरामध्ये आलो. हे बघा मी पोहोचलो मंदिरात. तुम्ही बघू शकता. आतमध्ये आल्या आल्या स्वामींची मूर्ती दिसली. लगेच तिथं गेलो आणि थोडं पाया पडल्या आणि पाया पडून मग काय फोटोशूट केला, थोडं व्हिडिओ काढले. हे बघून घ्या मित्रांनो तुम्ही पण. तिथं खूप गर्दी होती. लोकांची खूप भीड चालू होती फोटो काढण्यासाठी, कोणी पाया पडण्यासाठी, कोणी व्हिडिओ काढण्यासाठी. खूप लोकं आले होते कारण कालचा गुरुवार होता, त्यामुळे खूप गर्दी जमा झाली होती तिथे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. स्वामींच्या शेजारी दत्त महाराजची पण मूर्ती होती. मग तिथं पण गेलो, पाया पडून घेतल्या. तिथे पण खूप गर्दी होती कारण तिथं खूप लोकं आले होते पाया पडण्यासाठी. मग तिथं मी पण पाया पडले आणि फोटो काढला, व्हिडिओ पण काढले. दर्शन पण केलं मी. खूप भारी वाटलं, मन प्रसन्न झालं माझं दर्शन करून. त्यानंतर मेन मंदिरात गेलो पाया पडण्यासाठी. बघा किती भारी सजावट केली आहे इथे. बघा इथं गर्दी पण खूप आहे. लोकांनी रांग लावली आहे पाया पडण्यासाठी. मी पण गेलो. महिलांची वेगळी रांग होती आणि पुरुषची वेगळी रांग होती. तर मी सरळ गेलो आणि डायरेक्ट आतमध्ये गेलो कारण आमच्या पुरुष लाईनमध्ये जास्त गर्दी नव्हती. महिला लाईनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे लवकर नंबर लागला माझा. बघून घ्या मित्रांनो, स्वामींचं मंदिर, मेन मंदिर आहे हे वालं. लगेच पाया पडून घेतल्या कारण खूप गर्दी असल्यामुळे लवकर त्या पाया पडायला लागते तिथं, कारण पुढे ढकलतात ते लोकं. नंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बघितलं तर खूप लोकं इथं पाया पडून बसले होते. हे वडाचं झाड आहे पाठीमागचं माझ्या. इथे पण हे वडाचं झाड खूप शुभ मानलं जाते कारण इथं खूप लोकं येऊन धागे बांधतात मनातल्या गोष्टी इच्छा पूर्ण करण्यासाठी. बघू शकता मित्रांनो किती गर्दी जमलेली आहे इथे, कारण आज गुरुवार होता. सगळे लोकं येऊन पाया पडण्यासाठी येऊन बाहेर बसले होते. हे बघा मित्रांनो, रुद्राक्षाच्या मणीने स्वामींची मूर्ती तयार केली आहे, हे बघू शकता. नंतर बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर बाहेरच गौमाताचं केलं. तिथे खूप मस्त मूर्ती केली होती गौमाताची. दर्शन केल्यानंतर